महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून कुटुंबाचा छळ। जवखेडा ठोंबरी गावात दलित कुटुंबावर गावकऱ्यांचा बहिष्कार। शेतात जेसीबी चालवून पीक व जमिनीची नासधूस। दलित कुटुंबातील सदस्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद। दलित कुटुंबातील 10वीची परीक्षा देणाऱ्या मुलीलाही त्रास। आंबेडकरी नेत्यांनी घेतला पुढाकार। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या जवखेडा ठोंबरे या गावातील एका कुटुंबावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या संदर्भात पीडित कुटुंबाने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली असून न्याय देण्याची मागणी केली आहे। या पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी आंबेडकरी नेत्यांनीही पुढाकार घेतला असून सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेत सुरक्षा आणि न्याय देण्याची मागणी केली। जवखेडा ठोंबरे येथील बंडाबाई भाऊराव वाघ, राहणार जवखेडा ठोंबरे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना यांच्या मुलाने मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून गावातील काही लोकांनी त्यांच्या जवखेडा ठोंबरे शिवारातील गट नंबर 168 मध्ये लागवड केलेल्या पिकाची नासधूस केली। शिवाय त्यांच्या शेतात उत्खनन करून शेतीचे नुकसान केले। शिवाय कुटुंबावर बहिष्कार टाकला असून त्यांना गावात कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नाहीत। त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनातही बसू दिले जात नाही। या कुटुंबातील एका मुलीची 10वीची परीक्षा सुरू आहे। तिला परीक्षेला जाण्यासाठी गाडीत बसू दिले जात नाही। हा सर्व प्रकार या पीडित कुटुंबाने जिल्हा प्रशासनासमोर कथन केलाय। यावेळी आंबेडकरी समाजाच्या नेत्यांनीही पुढाकार घेत न्याय देण्याची मागणी केली। ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने, ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, फकीरा वाघ यांनी जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन पीडित कुटुंबाला न्याय देऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली। शिवाय स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकही तक्रार दाखल करून घेत नसल्याने त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। या कुटुंबावर गावकऱ्यांना बहिष्कार टाकला। याबाबत आदरणीय कलेक्टर साहेबाला, ॲडव्होकेट चव्हाण साहेबांनी सगळी वितंभूत माहिती सांगितलेली, परंतु या कुटुंबाला अजूनही सुद्धा गावात बहिष्कारच टाकलेला आहे। याच्या कुटुंबाला गावामध्ये राशन मिळत नाही, किराणा सामान मिळत नाही आणि त्यामुळे हे कुटुंब भयभीत झालं। यांच्यात जवळपास 10-15 लोक कुटुंबातले, काही मुली मॅट्रिक पास झालेले आहेत, मॅट्रिकची परीक्षा द्यायला लागल्यात आणि हे सगळे गाव सोडून इकडे बाहेर आले। तर आम्ही आत्ता ॲडिशनल कलेक्टर साहेब यांची भेट घेतली। सगळं कुटुंब आम्ही त्यांच्या बरोबर घेऊन गेलो आणि ॲडिशनल कुटुंब साहेबाला विनंती केली की अशा प्रकारचा बहिष्कार या गावामध्ये आहे आणि हा बहिष्कार आपण थांबवा। प्रशासनाला आम्ही विनंती केली। प्रशासनाने आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांचा जो विषय आहे मॅमचा, अप्पर जिल्हाधिकारी यांचा, हा विषय फक्त वाळू माफीच्या संदर्भात त्यांचं क्षेत्र आहे। त्यामुळे त्या गावात सातत्याने वाळू माफिया वाळूचं उत्खनन करतात, ते घेऊन जातात आणि त्यामुळं असे प्रकार त्या ठिकाणी होत आहेत। वाळू जे उत्खनन करून येतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही। आम्ही हे मॅडमच्या अतिशय लक्षात आणून दिलं आणि मॅडमने ते कबूल केलं आणि मॅडमच्या समोर एक फोन, तिथले PI आहेत भोकरदनचे, या PIला फोन करून त्यांनी आम्हाला फोन केला आणि विचारलं काय झालं आहे। तर मॅडमची परवानगी घेऊन आम्ही त्या PIला त्या ठिकाणी बोललो। तर ते PIना बोलते वेळेस असं सांगितलं की बाबा ह्या लोकांची चुकी आहे, यांनी अतिक्रमण केलं विहिरीचं तलावामध्ये, अशा प्रकारचं ते बोलले, पण ते खोटं बोलत आहेत। त्यामुळं हे काल दिवसभर पोलीस स्टेशनला बसलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला दिवसभर हे कुटुंब बसलेले असताना त्यांची तक्रार घेण्यात आलेली। यांच्या मुलानं काय अन्याय केला तो आमच्या समर्थन हे कुटुंबही करत नाही। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले, त्याला अटक करावी यांचं असं म्हणणं। परंतु गावानं जो बहिष्कार टाकला, याला कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अशा प्रकारचे अधिकारी जर इथं असं बसत असतील, 50 क्विंटल गहू आणि 80 क्विंटल मका उद्ध्वस्त केली। या लोकांचं विहीर बुजवून टाकली, त्यांचं मालाचं सगळं बर्बाद केलेत, त्यांचं शेती उपयोग सगळं साहित्य जाळून दाबून टाकलंय आणि त्यामुळं घर पाडले। अशा प्रकारचं जर होत असतील, आम्ही कुठं राहतो? त्यामुळं इथल्या कलेक्टर साहेबाला आज बोललो, ते PIच्या समोर त्यांचं बोलणं करून पाहिलं आणि ते PSI खोटं बोलतोय। इथला PI जो आहे त्याला निलंबित केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्या आंबेडकरी चळवळी समाजाच्या वतीने करतोय।
असं प्रकार होत असतील हे थांबवले पाहिजे. आणि आता आम्ही BSP साहेबांची परत भेट घेणार आहेत. पुन्हा इथले जे समाज कल्याण अधिकारी आहेत यांना देखील निवेदनाच्या माध्यमातून सांगणार आहे की यांचं कॉम्पेन्सेशन या कुटुंबाला मिळालं पाहिजे. तुम्ही स्वतः जा, त्या गावाची पाहणी करा आणि ह्या लोकांवर न्याय मिळवून द्या. अशा प्रकारचं इथल्या अधिकाऱ्याला आम्ही दारेवर धरणार आहे. आणि असा प्रकार होता अतिशय निंदनीय गोष्ट आहे आमच्या जिल्ह्यासाठी. आणि हे अधिकारी कलेक्टर असतील मग SP असतील अशा प्रकारचे आरोपींना जर हे काही करत नसतील तर दहा कोणाच आहेत. त्यामुळे आमची विनंती आहे अशी आज आम्ही अशी मागणी केली की याचे हे बंद जर आपण नाही केलं तर मग तुमच्या याच्या विरोधात आम्हाला कायदेशीर लढाई करायला लागेल. अशा प्रकारचं आता निवेदन देऊन आलं. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.